वरळी कोळीवाड्यात कोळी उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। या होळीमध्ये आपण पाहतोय की पारंपरिक वेशांमध्ये सर्वच कोळी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। त्याचबरोबर ती या ठिकाणी जी कोंबडी होळी उत्सव हा साजरा केला जातो। या ठिकाणी आता पाणी अर्पण करून त्याची पूजा केली जाते। नेमका हा इतिहास काय आहे या कोंबड होळीचा हे आपण जाणून घेऊयात। माझ्या ठिकाणी याबरोबर कोळी बांधव आहेत, आपण बातचीत करणार आहोत। दादा, काय इतिहास आहे या कोंबड होळीचा? कोंबड होळीचा असा इतिहास आहे की कोंबड होळी म्हणजे धुलीवंदनाच्या 2 ते 3 दिवस अगोदर कोंबड होळी म्हणजे कोळ्यांची होळी ही 2 ते 3 दिवस अगोदर असते। दुसरी होळी असते धुलीवंदनच्या आदल्या दिवशी, तिला पाटलाची होळी बोलतात। कोंबड होळी हे कोळी लोकांचं होळी आहे। आठवडाभर हा सण साजरा केला जातो आपल्या कोळी उत्सव। 12 महिन्यामध्ये 15 दिवस हा सण साजरा करतात। 15 दिवसामध्ये छोट्या छोट्या 14 होळ्या असतात आणि पाटलाची कोंबड होळीची होळी असते ती पाटलाची होळी असते ती 1 दिवस वस्तीला असते। दुसऱ्या दिवशी ती जाळण्यात येते पाटलाची होळी। कोंबड होळीला ती वस्तीला असते आणि त्याच्यानंतर अग्नी झाल्यानंतर धुलीवंदनाच्या नंतर 5 दिवस ही आग पेटती ठेवायला लागते। आपण पाहतोय एक वेगळा इतिहास हा खरं तर या कोंबड होळीला आहे। होळी उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी याला अग्नी दिली जाते त्यानंतर जवळपास धुलीवंदनानंतर 5 दिवस ही होळी पेटती ठेवली जाते आणि त्याचाच उत्सव हा या कोळीवाड्यात विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय तर पारंपरिक वेशात या ठिकाणी कोळी बांधव या कोंबड होळीची पूजा केली जाते, तर दुसरीकडे वाद्याच्या टेक्यावरती लहान पोरं नाचताना पाहायला मिळत आहेत। अत्यंत जेव्हा कोळी पोशाखात हा संपूर्ण साजरा उत्सव केला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे दिवसभरात जर आपण पाहिलं तर विविध ठिकाणी आज वरळी कोळीवाड्यात हाच माहोल हाच उत्सव हा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। वेळ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।